नमस्कार. लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. सध्या आपण आहोत दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क. आपण मागेचं दृश्य पाहिलं, राज ठाकरे यांचं निवासस्थान शिवतीर्थ आहे. त्याचबरोबर त्याच्यात पुढची दृश्य जर आपण पाहिली तर एक मुलगा आहे, तो शिवतीर्थाबाहेर सायकल घेऊन आलेला आहे. त्या सायकलवर राज ठाकरेंचा फोटो आहे. राज साहेबांना भेटण्यासाठी थेट तो म्हणजे सांगली जिल्ह्यातून थेट शिवतीर्थ दादर या ठिकाणी आलेला आहे. सायकल यात्रा करत आलेला आहे. आपण त्याच्याशी संवाद साधणार आहोत. नेमकं काय, कशासाठी आला होता, का आला होता, कुठून आलाय, म्हणजे सांगलीतून इथे लिहिलंय सांगली ते मुंबई हा प्रवास तू सायकलवरती केलेला आहेस. हो, 100%. सांगली जिल्ह्यातून पलूस तालुक्यातून दोदंडी गावातून आलोय आणि तो 21 डिसेंबरला मी गावातून निघलो दोदंडीतून. आणि पहिला मुक्काम मी केला शेंद्रे बोरगावच्या आसपास एक रनिंग ते आटपलं. नंतर मग पुढं पुणे वारजेमध्ये दुसरा मुक्काम केला. तिसरा मुक्काम रात्री पनवेलमध्ये करून सकाळी इथं आलोय. पण का, म्हणजे का असं, का सायकल यात्राच करून काय यायचं होतं? लोक तर असे येतात, गाड्यांनी येतात, 4 व्हीलरनी येतात, 2 व्हीलरनी येतात, ट्रेननी येतात. तू का सायकलवरती आला? माझी इच्छा होती पहिल्यापासून रासाहेबासून भेटायचं. कारण मी एकदा भाईंदरला येऊन पण गेलोय मामांच्या गावी. पण तेव्हा पण मला इच्छा झालेली की रासाहेबांना भेटायची. पण म्हणलं असं नाही, काहीतरी विशेष, काहीतरी वेगळं असं म्हणलं. तरी पण त्यावेळेला सायकल लावून बोल. तेच मला काहीतरी वेगळं करून रासाहेबांना भेटायचं. ते आता 2017-18 पासून विचार चालू होता माझा की ह्या वर्षी मुहूर्त लागलाय, मी आलोय इथं. पण म्हणजे का असं वाटलं राज ठाकरेंनाच का भेटायचं? तू काय मनसेचा पदाधिकारी आहेस, काय कार्यकर्ता आहेस, असं काय आहे तुझं? मी कुठला पक्ष म्हणजे महाराष्ट्र नवसेना पक्षाचा कुठलाच पदाधिकारी नाही. मी फक्त महाराष्ट्र सैनिक आहे. महाराष्ट्र सैनिक. हो. म्हणजे एकंदरीत तू राज ठाकरेंचा चाहता आहेस असं म्हणतंय? हार्डकोर म्हणलं चालतील. हार्डकोर. हा, नक्कीच. तो पक्षाचा पदाधिकारी नाहीये, त्याच्याकडे पक्षाचं कोणतंच पद नाहीये. तुझं नाव काय? ऋषिकेश साठे. ऋषिकेश साठे असं याचं नाव आहे. पक्षाचा कुठला पदाधिकारी नाहीये, पक्षाचा कुठला कार्यकर्ता नाहीये, पक्षाची कोणती जबाबदारी नाहीये. फक्त राज ठाकरेंच्या प्रेमापोटी तो आज सायकलवरतून आलेला आहे. आणि योगायोग बघा, म्हणजे तो ह्या ठिकाणी थांबला होता, त्याला असंच विचारलं, राज ठाकरेंचा फोटो पाहिला, सायकल पाहिली, मागे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा आहे, त्याच्या छातीवरती बॅच आपल्याला पाहायला मिळतोय. असं वाटलं की कोणतरी चाहता नाही, कोणतरी पदाधिकारीच भेटायला आला असेल आणि त्याला माहिती असेल. आजचं जर आपण पाहिलं तर आज ठाकरे बंधूंची युती जी ती जाहीर झाली. त्या संदर्भात त्याला विचारूया, तुला माहिती होतं आज युती जाहीर होणार आहे आणि आज तू म्हणजे मुंबईत तुला पोचायचंच आहे युती जाहीर होण्याआधी? जेव्हा मी सायकल प्रवास चालू केला, यात्रा चालू केली, त्यावेळेस मला काही कल्पना नव्हती. मी जेव्हा पुण्याच्या आसपास म्हणजे पुण्याच्या मला वाटतं पहिल्या दिवशीच्या एंडला मला कळलं की असा विषय आहे. त्यातनं पुढे मग ती यात्रा कंटिन्यू केली. इथं आल्यानंतर कळलं की युती झाली. काय म्हणजे तुला माहिती नव्हतं की आज युती होणार आहे करून? हा, म्हणजे मला कधी कळाले, आज 24, मला 22 तारखेला कळालं. शिवतीर्थ बघून तुला कसं वाटलं? महाराष्ट्राचं काय ते म्हणते केंद्रबिंदू, राजकारणाचे केंद्रबिंदू शिवतीर्थ, की आज मी असं डोळ्यानं प्रत्यक्ष बघितलं. असं पण तुला कसं वाटलं हे पाहिल्यानं? तर ते शब्दात सांगता येत नाही, शब्दच नाही त्या सांगताना ते. मग आता तुला काय वाटतं, म्हणजे ठाकरे बंधूंची युती झाली आहे, म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे गेल्या 20-25 वर्षांपासून हे दोन्ही भाऊ काही कारणास्तव किंवा राजकीय मतभेद होती, त्यामुळे थोडंसं दूर झाले होते. आज पुन्हा एकत्र आलेत. योगायोगाने तू पण त्यांच्या भेटीला आलेला आहेस, म्हणजे राज ठाकरेंच्या तूही भेटीला आलेला आहेस. भेट होईल की नाही अजून सांगता येत नाही, एकंदरीत तुला अजूनही वाट बघावी लागेल. परंतु कसं वाटतंय, ही दोन्ही ठाकरे बंधू आणि ठाकरे ब्रँड हा मुंबईतच चालेल का महाराष्ट्रात पण चालेल? तुला काय वाटतं? नाही, पहिल्यापासून ठाकरे ब्रँड हा ठाकरे ब्रँडच आहे. त्यामुळे काय विषय नाही, महाराष्ट्रात ठाकरेच पाहिजेत. असं म्हणतात की फक्त मुंबईमध्ये ठाकरे पाहिजेत, आता महाराष्ट्रात पण ठाकरे पाहिजे. त्याच्या आपण सायकलवरती सामान पण बघूया. काय नेमकं आता तू सामान जरा दाखवशील आम्हाला? सांग का सामान काय? 2 शर्ट, 2 पॅन्टा, एक चांगला शर्ट, चांगली पॅन्ट, जर्किन, टोपी. हे हातरून. तू रस्त्यावरती झोपत होता? नाही, रस्त्यावर नाही, कुठं सोयी
म्हणजे एखादी शेड वगैरे अशी भेटली तर तर असलं काय नाही ज्या ज्या ठिकाणी थांबतोय ना मी हा. त्या ठिकाणी स्थानिक पदाधिकारी सोय करते झोपायची जेवण कुठलाही पद नसून तू कार्यकर्ता म्हणजे कार्यकर्ताही नसून मनसेचे पदाधिकारी तुला म्हणजे प्रत्येक सोयी आणि प्रत्येक ठिकाणी धावून येत होते. हो 100%. मनसे कुटुंब म्हणल्यानं तेवढं चालायचं. तू मनसेचा झेंडा का धावून आलायस? तू पदाधिकारी नाहीयेस, तू मनसेचा बॅच लावलायस का? असं काय म्हणजे? नाही बा, माझा आवडता पक्ष मनसे. माझा पहिला पक्ष पण मनसे आणि शेवटचा पक्ष पण मनसे. त्यामुळे हा झेंडा आणि हा बिल्ला माझ्यासोबत असणार काय.